महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। मराठी एकीकरण समितीची रेल्वे मंत्र्यांकडे सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याची मागणी। प्रवाशांच्या वाढलेल्या संख्येमुळे मागणीकडे तात्काळ लक्ष घालावे। कार्याध्यक्ष प्रदीप सामंत यांनी रेल्वे खात्याचे लक्ष वेधले। मुंबई उपनगरीय रेल्वेच्या सर्व डब्यांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य असून तात्काळ बसवण्याची मागणी करणारे निवेदन मराठी एकीकरण समिती एक लोक चळवळ यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव तसेच पश्चिम मध्य रेल्वेच्या व्यवस्थापकांना सादर केले। मुंबईच्या लोकल रेल्वेने दररोज लाखो प्रवाशांची वर्दळ असते। अलीकडे या रेल्वे प्रवासात भांडणे, चोरी, पाकिटमारी, महिलांवरील गैरवर्तन, मारहाण यासारख्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे समितीने दिलेल्या पत्रात नमूद केले आहे। सध्या फक्त महिला डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत, पण प्रत्यक्षात गुन्हे सर्वसामान्य डब्यांमध्येही घडत असून गुन्हेगार गर्दीचा फायदा घेऊन सहजपणे पसार होतात। त्यामुळे पीडित प्रवाशांना न्याय मिळण्यात अडचणी येत आहेत। या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारच्या डब्यांमध्ये सर्वसामान्य फर्स्ट क्लास, अपंगासाठीचे डबे, लगेज व्हॅन इत्यादी उच्च दर्जाचे आणि रात्रीच्या वेळातही स्पष्ट प्रतिमा कॅप्चर करू शकणारे सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे गरजेचे ठरले आहे। अशी व्यवस्था केल्यास गुन्हेगारांना ओळखणे, पकडणे सोपे होईल। प्रवाशांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढेल, तसेच रेल्वे प्रशासनालाही घटनांची निगराणी आणि चौकशी करण्यास मदत होईल। मराठी एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट प्रदीप सामंत यांनी म्हटले आहे की रेल्वे डब्यातील मारहाण, पाकिटमारी, गुन्हे आणि अनधिकृत फेरीवाले यावर अंकुश लावण्यासाठी सीसीटीव्ही देखरेख व्यवस्था तातडीने राबवणे आवश्यक आहे। ही सार्वजनिक सुरक्षेची मूलभूत गरज आहे। समितीचे हे निवेदन रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे प्रशासनाकडून याबाबत तातडीने योग्य पावले उचलली जातील की नाही यावर लक्ष ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी मी तेज नवले, सहतृप्ती भोईर, मुंबई।